स्टार्ट. शेतकरी बंधूंनो नमस्ते. मी विश्वासराव गलगटे. आज आपण परत एकदा श्री बाजीराव राहींज मुक्काम पोस्ट पिंपरणे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आहोत. शेतकरी बंधूंनो, ह्या बागेला आपण हफाक गोल्डची ट्रीटमेंट दिली होती आणि सर्वात पहिल्यांदा ट्रीटमेंट 28 जून रोजी राहीन साहेबांनी केली होती आणि त्यानंतर आपण इतर ट्रीटमेंट ह्या बागेला दिलेल्या होत्या. सर्वात महत्त्वाचं काय तर हफाक गोल्ड जे आहे हे पांढऱ्या मुळीला जन्म देण्याचं काम करतं. बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतात की हफाक गोल्ड सोडल्यानंतर पांढरी मुळी दिसते, पण त्या मुळीला नंतर पोषणासाठी किंवा त्या मुळीच्या नंतर सर्वांगीण वाढीसाठी परत नंतर काही करत नाहीत आणि नंतर एक काही दिवसानंतर परत तक्रार करतात की परत पांढरी मुळी स्लो झाली. तर राहीन साहेबांना आपण हफाक गोल्डच्या नंतर आपल्या कंपनीचं फॉस्फोरिच असेल, त्यानंतर गिर अमृत गोल्ड असेल, त्यानंतर बॅक्टोफर्ट किट असेल, हे सर्व शेड्यूल आपण दिलेलं होतं. त्याच्यानंतर डबल टॉप पण दिलेलं होतं. तर डबल टॉप असेल हे पूर्ण शेड्यूल त्यांनी केलेलं होतं. आता आपण त्यांना विचारू की हफाक गोल्डचे एका ट्रीटमेंट नंतर त्यांना परत हफाक गोल्ड सोडण्याची गरज पडली का, त्याच्यानंतर साईजला काय काय बदल झाले हे आज त्यांना विचारणार आहोत. राहीन साहेब नमस्ते. नमस्ते. थोडं पुढे मला सांगा, आपण 28 जूनला पहिल्यांदा हफाक गोल्ड सोडलं 1 किलो प्रति 300 झाडं. त्याच्यानंतर आपण दुसरं शेड्यूल केलं फॉस्फोरिच 85चं. त्याच्यानंतर आपण तिसरं शेड्यूल केलं गिर अमृत गोल्ड आणि बॅक्टोफर्ट किटचं आणि त्याच्यानंतर आपण चौथं शेड्यूल केलं डबल टॉपचं. मला सांगा, 28 जूनच्या नंतर तुम्हाला आपण पहिला जो व्हिडिओ बनवला होता बागेमध्ये पांढऱ्या मुळीचा तो 3 जुलैला बनवलेला होता, म्हणजे 5 दिवसानंतर. त्याच्यानंतर आता आपण हा दुसरा व्हिडिओ बनवतोय. आज तारीख आहे 4 ऑगस्ट. 1 महिना झाला. 1 महिना झालेला आहे आणि हफाक गोल्ड सोडून साधारणतः 1 महिना आणि 1 आठवडा झालेला आहे. 5 ऑगस्ट आज. हा 5 ऑगस्ट आहे आज. सॉरी, आज 5 ऑगस्ट तारीख आहे. मला सांगा, हफाक गोल्ड सोडल्यानंतर बाकीचं शेड्यूल केल्यानंतर परत तुम्हाला हफाक गोल्ड सोडायची गरज पडली का? नाही ना, ते त्यावेळेस घेतलेलं तसंच आहे अजून घरात, तेच हफाक गोल्ड. हे परत दुसऱ्यांदा घेतलं पण हे तुम्ही फोडलं नाही, हे वापरण्याची गरज पडली नाही. नाही, मुळे आहे मग तो सोडलंच नाही. म्हणजे आज 1 महिना आणि जवळपास 8 दिवस झालेले आहेत. तुमची मुळी तेवढीच ऍक्टिव्ह आहे. हो, तेवढीच ऍक्टिव्ह आहे. शेतकरी बंधूंनो, पांढरी मुळी हे पिकांच्या पंचप्राणांपैकी एक आहे. पिकाचे जे 5 पंचप्राण आहेत त्यापैकी पानं, फुलं, फळं, साल आणि मुळी, त्यापैकी मुळी हे सर्वात महत्वाचं पंचप्राणांपैकी एक प्राण आहे झाडाचा. कारण झाडाचं संपूर्ण पोषण, सर्वांगीण पोषण हे पांढऱ्या मुळीवरती अवलंबून असतं. पांढरी मुळी चालली नाही तर झाड हे कुपोषित बनतं किंवा स्ट्रेसमध्ये जातं आणि परिणामी तुमचं उत्पादन घटतं. हफाक गोल्ड आपण जे प्रॉडक्ट लॉन्च केलेलं आहे हे पांढऱ्या मुळीला जन्म देण्याचं काम जरूर करतं, परंतु पांढऱ्या मुळीला त्याच्यानंतर जन्म दिलेल्या पांढऱ्या मुळीला पोषणासाठी किंवा पुढच्या सर्वांगीण वाढीसाठी पुढचा सुग्रास आहार देणं गरजेचं असतं. आणि खूप वेळा शेतकरी काय म्हणतात, काय विचार करतात की आता पांढरी मुळी फुटली ती ऑटोमॅटिकली पुढचं काम करेल, पण हे असं होत नसतं. राहीज पाटील, मला सांगा, तुम्हाला त्याच्यानंतर आज 1 महिना आणि 8 दिवस झालेला, आता आपण उकरून पण पाहू, पण तुम्हाला कोणत्याही क्षणाला असं वाटलं का की पांढरी मुळी थोडी कमकुवत झाली किंवा त्याचा स्पीड कमी झालाय? नाही साहेब, मी दर 5-6 दिवसाला आहे ना एखादं झाड उकरून पाहता? हो, फक्त 5 उकरून बघतो, मुळी दिसतीस त्याच्या. बरं, आता मला अजून एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. तुमच्या बागेमध्ये निमॅटोड होता ना? निमॅटोडच्या गाठी होत्या. हो. निमॅटोडच्या गाठीमुळे तुमची बाग स्ट्रेसमध्ये होते. हो. आज पांढऱ्या मुळीच्या जी ग्रोथ आहे त्याच्यावरून तुम्हाला निमॅटोडची धास्ती कुठं वाटली का की निमॅटोडमुळे आपल्याला? नाही, नंतर ते हे सोडलं, ती पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर निमेटोडला बायपास करून मुळी आली. ती निमॅटोडला बायपास करून मुळी आली. आता आपण एक उकरून बघायचं. हो, तुम्हाला मी फोटो बी टाकला होता ना. फोटो टाकला होता, परंतु आता आपण एक झाडाला ना उकरून पाहूया. मला पांढऱ्या मुळीचं आता हे झाड आपण नवीन उकरतोय. वा 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 वा, क्या बात आहे. पांढरी मुळी दाखवा, बोट. ही बी जाड मुळी बघा. ही जाड तुम्हाला मी सांगतो दामनाच्या टोकावर, दामनाच्या टोकासारखी मुळी. ही ती मुळी, बाकीच्या बाकी ह्या सगळ्या ह्या पांढऱ्या मुळे, ही उपमुळे, ही पांढरी मुळी, ही पांढरी मुळी. इकडे दाखवा, इथपर्यंत टोटल दिसतंय. इथपर्यंत दिसतंय. इकडं बघा, इकडं बघा, सगळ्या ठिकाणी पांढरी मुळी आहे.
आणि एकच ऍप्लिकेशन झाले बघ साहेब फक्त. एकच ऍप्लिकेशन मध्ये, हो. परंतु तुम्ही पुढचे ऍप्लिकेशन केले. हो त्याला तुमच्याच वेळेस सांगितलं, पूर्ण तुमची ट्रीटमेंट फॉलो केली. ही सगळी पांढरी मुळी, हो हे बघ, हे खाली आहे बघ, ही एकदम जाड स्ट्रॉंग मुळी, जाड आणि स्ट्रॉंग. मुळ्यांची कमतरताच नाही, मुळ्या म्हणजे अक्षरशः जाळ आहे. मुळ्यांचं जाळच आहे. हा, तुम्ही जिदर उकर्षण जाणार बा, इकडं पण येऊच राहिले. हा हे बघ, हे बघ इकडं सुद्धा बा, इथपर्यंत. बर, आपल्या प्रेक्षकांसाठी आपण एकच झाड नाही, आपण दुसरं झाड अजून उकरून बघूया. ह्या झाडामध्ये हा अजून इकडं पण उकरून पाहूया. तुटली बरं काही, तुटलीच डायरेक्ट. हे बघ इथं खाली येते मुळी, तुटू राहिली काढायला गेल्याच नंतर. हे बघ इकडे, हे बघ इकडे, पांढरी मुळी. हे बघ इकडे बघ. पांढऱ्या मुळींचं अक्षरशः जाळ आहे. दाखवा ते काढून. हे बघ निमेटोड सोडून, निमॅटोड, हा त्या निमॅटोड आहेत जुन्या, हे बघ, आणि ही नवीन आहे. ही नवीन आहे. ही निमेटोड सोडून इथंच निमॅटोडची पण मुळी दिसते आणि नवीन पण मुळी दिसते. अगदी बरोबर आहे, ही नवीन मुळी. इकडे म्हणजे झाडापासून 1 फूट उकरा किंवा 2 फूट उकरा किंवा 3 फूट उकरा, किती लांब उकरा, कितीही दूरपर्यंत उकरलं तरी पांढरी मुळी दिसते. इकडे दिसते बघ. हे बघ, हे बघ, हे बघ. तुटते, आपण त्याच्या हात लावतो ना, तुटून येतात त्यामुळे. हा, तिकडच नाही, इकडं पण मुळे असतात. आता समजा हे खोडापासून किती अंतर आहे? आता हे जवळजवळ 3 फूट, 3-3.5 फूट अंतर लांब आहे. हा इकडच्या तसं हा. तिथं हे कडाला आहे ना, छोटे लक्ष देते नाही. हे बघ इथं छोटे आलेले, इथं हे बघ एकदम. येस. काही खुरपतानी पार इकडं पण सापडतात बरं का साहेब. अच्छा. बरं राहीन साहेब, आता मला सर्वात महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. पांढऱ्या मुळी हे बघ, तुम्हाला म्हटलं ना, हा ही हे बघ निमेटोडच्या जुन्या मुळ्या होत्या, निमॅटोडच्या जुन्या मुळ्या इकडं, आणि ही फुटली होती त्याला. फ्रेश पांढरी मुळी. बरोबर. मला एक सांगा, पांढरी मुळी आपण ऍक्टिव्हेट केली आणि त्यानंतर ती जवळपास एक महिना होऊन गेला तरी ऍक्टिव्ह आहे. साईजला तुम्हाला किती फरक जाणवलाय? साईज पण होऊ राहिली ना मला, त्याच्यामुळे ते बघ साईज आता जर पाहिली, साईज पण मालाची चांगली झालेली आहे. 300-350 प्लस असेल ना. 300 ते 350 प्लस ती साईज असणार आहे. हो. काही व्हेरिएशन आहे, परंतु ओव्हरऑल साईज अतिशय चांगली आहे. आणि मला अजून एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, रंग येण्यासाठी तुम्ही काय वापरलंय का हो? नाही, काहीच नाही आता, अजून तर काहीच नाही. आपलं गिर अमृत तेच चालू आहे. शेतकरी बंधूंनो, खूप सारे शेतकरी फळांना रंग येण्यासाठी रंगार किंवा इतर नाही, बाजारातील असं केमिकल नाही वापरलं. काहीच वापरलेलं नाही. नाही. गिर अमृत गोल्ड आणि बाकीच्या आपल्या ट्रीटमेंटमुळं नैसर्गिक कलर येतो. हो. नैसर्गिक कलर आलेला आहे. तुम्हाला आतापर्यंत कलर साठी काही वापरायची गरज नाही पडलेली. नाही वापरलं नाही अजून. सध्या ऍव्हरेज साईज काय आहे? अवरेज 150 ते 250 साईज जास्त आहे. आणि आपण ज्यावेळेस सुरू केली होती ट्रीटमेंट त्यावेळेस किती? 100 प्लस साईज होती, 100 जास्त साईज होती. म्हणजे आता समजा 1.5 पट साईज झालेली आहे. हो. शेतकरी बंधूंनो, खूप सारे शेतकरी काय करतात की एका कंपनीचं शेड्यूल घेतल्यानंतर दुसरं परत कोणीतरी भेटलं की परत ते त्यांच्या मार्केटिंगच्या गप्पांना व्हायबल होतात आणि लगेच शेड्यूल बदलतात. राहीन साहेब असे शेतकरी आहेत, त्यांनी ह्या बागेचं शेड्यूल नॉर्मन बोरलॉगच्या व्यतिरिक्त अजूनपर्यंत बदललेलं नाही. मला सांगा, तुम्हाला शेड्यूल न बदलल्यामुळे कुठं आपला तोटा झालाय असं जाणवलंय? नाही, काहीच नाही. काहीच नाही. आतापर्यंत योग्य दिशेने शेड्यूल झालेलं आहे सगळं. झाड सशक्त झालं, सगळ्यात महत्वाची माझी मुळी डेव्हलप झाली. झाड सशक्त झालंय आणि आपण ज्यावेळेस मुळी झाल्यामुळं मालाची पण आता माझ्या बरोबरच्या बागांची एवढी साईज नाहीये. आणि मालाची शायनिंग किंवा क्वालिटी चांगली. येस. शेतकरी बंधूंनो, माझा मुद्दा हा आहे की बऱ्याच वेळा शेतकरी एका कंपनीचं शेड्यूल घेतल्यानंतर ते शेड्यूल मध्येच सोडतात किंवा परत अजून कोणीतरी मार्केटिंगचे नवीन फॉर्म्युले सांगितले किंवा फंडे सांगितले की ते व्हायबल होतात आणि शेड्यूल थांबवतात किंवा पुढचे शेड्यूल घेत नाहीत.
परंतु पिंपरण्यातील बाजीराव राईंज हे असे शेतकरी आहेत, त्यांनी आतापर्यंत संपूर्ण शेड्यूल नॉर्मन बोरलॉगचं घेतलेलं आहे. तुम्हाला अतिरिक्त असा फार मोठा खर्च झाला असं काही जाणवलंय का? दरवर्षी तुम्ही डाळिंब घेता, नाही खर्च नाही काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी खर्च झाला. आणि आता ज्यावेळेस आपण पहिल्यांदा आपण बाग आलो होतो, बाग तुमची स्ट्रेस मध्ये होती, आज आता बाग एकदम फ्रेश आणि स्ट्रेस फ्री वाटते. हा बदल तुम्हाला किती टक्के बदल झालेला वाटतो? 100% बदल वाटतो. 100% बदल आहे. शेतकरी बंधूंनो, धन्यवाद राहीन साहेबांचे. त्यांनी पांढऱ्या मुळीच्या आमचा नॉर्मन बोरलॉग मध्ये आपण कधीही अतिरिक्त खर्च करायला लावत नाहीत. त्यांनी हे हफा गोल्ड जरूर घेतलं होतं दुसऱ्या डोस साठी, परंतु सोडलेलं नाही, गरज पडली नाही. हे प्रॉडक्ट आज आपण यांच्याकडून माघारी घेणार आहोत, त्यांचे पैसे रिफंड करणार आहोत. कारण की आपल्या कंपनीचं ब्रीदवाक्यच हे आहे की शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमीत कमी लेवलला आणून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं उत्पादन देण्याचं आपलं ध्येय आहे. आणि त्या ध्येयाच्या दृष्टिकोनातून आम्ही वाटचाल करत आहोत असं आता आम्हाला खात्री पटायला लागलेली आहे. तुम्ही दिलेल्या काय होतं, फक्त 100% शेतकऱ्यांनी फॉलोअप घेतला पाहिजे. प्रत्येक गोष्टी पूर्ण शेड्यूल केलं पाहिजे. हो, एक केल्यानंतर थांबून घेतलेलं नाही चालत आणि विश्वास ठेवून केलं पाहिजे. तुम्ही दिलेल्या फीडबॅक बद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद. सगळ्यात स्ट्रॉंगली मुळी म्हणतो आपण. इकडे घे व्हिडिओ. सगळ्यात स्ट्रॉंग मुळी. अगदी 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 ही मुळी म्हणजे तिला मुळा म्हणावं लागेल. मुळी नाही म्हणायला लागेल, मुळा म्हणावा लागेल. मुळा. आणि खोडापासून किती दूर आहे? 3 फूट खोडापासून ऑलमोस्ट. ही मुळी इथून आलेली, स्ट्रॉंग आहे, तिथून आलेली. हा, तिथं खाली उपमुळे असतील, तुडायला भीती वाटते, थोडीशी नाही वाटत. थोडस बघा बरं, अलगद करून. हे काय हीच मुळी साहेब, तीच मुळी. हा, कमीत कमी ही जाड मुळी जवळजवळ 2 विताची मुळी, 2 विताची मुळी आहे. आणि हिचा जन्म आपण त्यावेळेस 1 महिन्यापूर्वी ज्यावेळेस आपण हे केलं त्यावेळेस ही मुळी इथून स्टार्ट झालेली आहे. तिथून जन्मलेली मुळी ती. हो. आणि आता 1 महिन्याच्या पूर्वी ती इथपर्यंत यांनी सगळं सरसकट चांगली, म्हणजे तिचा ब्रेक नाही झाला कुठं. बघा, हे जिवंत उदाहरण तिचं. अगदी 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 अगदी. हे बघा, तुम्हाला मी हळूहळू तिला पूर्ण मोकळी केली तर ती कॅमेऱ्यात सुद्धा बसत नाहीये ती. ऑलमोस्ट ती 1 फुटाची मुळी ती. ही मुळी बघा ना, मी पण पहिल्यांदा मुळी बघितलेली बागेत, अशी मुळी आमच्या बागेत. एवढी मुळी पहिल्यांदा बघितलेली तुम्ही. त्याचं कारण फक्त तुम्ही संपूर्ण शेड्यूल केलेलं आहे आणि मुळी जन्मल्यानंतर तिला योग्य प्रकारे पोषण केलेलं आहे तिचं. 100% तुमच्या म्हणण्याचा पूर्ण फॉलोअप घेतला आपण. येस. धन्यवाद, आभारी आहे.